नमस्कार, मी कल्याण बोले. KL मराठी न्यूज मध्ये सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे. आता पालख्या सध्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अगदी बंडीशा गावला संध्याकाळी मुक्काम आहे. काही वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. महाराज जय हरी. जय हरी महाराज. कुठून आला हो? आता बिंदी शेगावात ही कोणता आहे बंडीशा गाव. बंडी शेगावला आज मुक्कामाला आलेला आहो. रात्री वेळापूरला होता. आज इथं आला 11 वाजता. कुठले गाव तुमचं? खलंगरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर. म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुखचे जिल्हा. जिल्हा. हम्म. बर. काय तिकडे पाऊस आहे का यावर्षी? पाऊस पेरणी करून आलो आम्ही. आता पुन्हा पाऊस नाही. नाही. आता बारीक काल पडलाय म्हणे, बारीक खारी. किती दिवसापासून करताय वारी? वारी चार पाच वाऱ्या झाल्या आपल्या. बर. 5 वाऱ्या झाल्या. आळंदी पासून आला का काय? आळंदी पासून. आळंदीला जायला नाही, कारण इंद्रायणीला पाणी असल्यामुळं पलीकडे जाऊ दिलं नाही. आम्ही नानापेठला मुक्कामाला राहायला सांगितलं. तिथून पालखीवाल्यांनी अलीकडे येत नाही, काही फायदा नाही तुमचा येऊन, तुम्ही नानापेठलाच थांबा. आम्ही नानापेठला थांबलो. कसं आहे स्वरूप, कसं असतं वाटेने येताना तुमचं? पंढरपूर पर्यंत येताना पंढरपूर पर्यंत येताना आनंदाला पारच नाही. किती जरी थकवा आला तरी चलावच. आनंदातच सगळं. आनंदाला काही पारच नाही. आनंदच इथून तिथून आनंदच वाटला. किती जरी थकवा आला तरी आनंद वाटला. होय. महाराज जय हरी. जय हरी महाराज. काय नाव? शेषराव माने. माने. महाराज काय वारीत आलाय तुम्ही? आळंदी पासून आज पंढरपूर पर्यंत आलाय. आज बंडीशा गावला पालखीचा मुक्काम आहे. काय कसा प्रवास झाला इथपर्यंत येतो? अगदी चांगला झाला. कुठलंच काही दुखणं नाही, बाणं नाही. चालत राहायचं सारखं. मुक्कामाला यायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी आपलं जेवण असते, जेवण करायचं, पुन्हा आराम करायचं. सकाळी उठायचं, पहाटे 3 वाजता उठलं, पाल टाकायची गाडीमध्ये, पुन्हा चलत राहायचं. अगदी साफ. काय वाटत पाऊस वगैरे काय? पाऊस बी आला तर काही नाही, कुंच्या असतात पांघरायला, कुंच्या पांघरून चलत राहायचं. त्रास कुठलाच नाही. माऊली जय हरी. जय हरी. तुम्ही कुठून आलो? आम्ही खलंगरीचे. म्हणजे एकाच गावचं आहे का? होय. खलंगरीचे नागरगोजी आम्ही. विश्वनाथ नागरगोजी. आता आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आलाय. काय नाही, बेंडी शेगाव पासून फलटण पासून आला. फलटण पासून. काय शासनाच्या सुविधा आहेत का? काय वाटेल काय मिळू तुम्हाला? भरपूर. पाणी प्यायला शासनाची सोय, दवाखाना, इंजेक्शन, कुठं सगळी सोय. पाण्याची सोय आहे, दवाखाना सोबत आहे. खायला जेवायला वारकऱ्याला कमी पडलं तर सगळ्याला सोय शासनाची बी भरपूर आहे. संरक्षण पोलीस दल भरपूर आहे संघ. माऊली जय हरी. जय. काय सांगता वारीबद्दल? आनंद आहे. आता वारीमध्ये येत आहे, पंढरपूरला चाललाय तुम्ही. आज पालखी तळावर मुक्काम आहे बंडीशा गावला. कसं असतं तुमचं दररोज जेवणाचं? हे कसं असतं? कोण देतं? काय सगळी सोय आहे, काहीच कमी नाही. तुम्ही वारीमध्ये काय स्वतः बनवता का? कसं? आम्ही स्वतः पण इथून कमी पडलं तर स्वतः बनवायचं ना, वारीतच खायचं. मिळतं का वारीत? मिळतं भरपूर. लागल एवढं काहीच कमी. काय तिकडं राजकारण बी चांगलं आहे त्यांचं. चांगलं आहे. त्याला सत्ता नाही ना त्यांची. सत्ता आता गेली, भाजपकडे गेली. तिला सर्व चांगला आहे. पोराचा कारखाना. अमित देशमुख आमदार आहेत का? आमदार आहेत अमित भाई. काय कसं काम आहे अमित भाई यांचं? चांगलं काम आहे. चांगली माणसं आहेत ती, मोठी माणसं आहेत, चांगली माणसं आहेत. आता जरी पडले बी जरी असले तरी चांगलं काम करते. काम त्यांच्या ह्याच्यावर आलेलं, त्यांच्या आमदार फंडातून ते इकडे तिकडे बरं करते. ती चांगली माणसं आहेत. कारखाने आहेत. जुने तुम्ही लोक आहे ते विलासराव देशमुखांच्या एका गावातून, जिल्ह्यातून येत आहे. हे काय आठवण सांगचाल तुम्ही आम्हाला? विलासरावची. विलासराव काय कधी भेटले होते का तुम्हाला? भेटले होते. काय बोलणं झालं? काय आमच्या गावाला तळ घ्यायची होतं आम्हाला. तळ्याचं काम करायचं होतं. तळ्याचं काम आपल्याला कोण बोलल? मग मुंबईला गेलो आम्ही. जवळ सुद्धा, आता जवळ तरी येऊच देत नाही की. तिथं जाऊन आम्ही एक असं साहेबाला भेटायचं तर काय करावं लागेल? तर त्यांनी सांगितलं लेटर पाठवावं लागेल, तिथल्या माणसाला विचारावं लागेल, त्याला भेटायचं. त्यांनी भेटायला तिथे एक माणूस नेला, त्याला सांगितलं. ती माणसाने म्हणजे कुठून आले?
त्यांना विचारा, त्यांनी साहेबांना सांगितलं. मग म्हणले खलंगरीहून आलेत म्हणल्याच्यानंतर मग त्यांनी म्हणले वा साईड जर असेल तुमच्या गावला तर तळ झालं समजायचं, असं त्यांनी होकार दिला मुंबईतून. आम्ही आलो करायला, तोवर तर सामान येऊन पडलं इथं तळ्याचं आमच्या गावाला. म्हणजे काम चांगलं झालं आमचं, भरपूर काम चांगलं झालं. गाव पाण्याखाली आलं, सगळं आनंदच केला त्यांनी. तिला राहून चांगली कामं केली, कारखाने टाकले, त्यांचा झाला व्यवसाय. पण कधी शेतकऱ्याचाही फायदा की ऊस चालले वेळेवर, काम शेतकऱ्याला बी जिथल्या तिथं सगळं आनंदच केला त्यांनी बी. राहिले नाहीत लई दिवस. गोपीनाथ साहेब आणि विलासराव 2 मराठवाड्यासाठी नेते आम्हाला चांगले होते. पण त्याचं काय, देवाला आवडले गेले, वडील गेले, दोघं गेले की आता कोण आहे. चांगली माणसं होती ती दोन्ही बी. त्याचा कावरती देशी मातेला कर विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी चिखल वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मज ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नशे अंत ना पार. तू वेडा कुंभार. प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नखळे. मुकी कुणाच्या पडते लोणी कोणा मुखी अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच ताडीसी कुरवाळीसी तूच जोडीसी. नखळे यातून काय निर्मिशी पडती डोळे झरी निर्मिशी. पंढरीनाथ भगवान की जय. गप्पा हाणल्या. अगदी वारकऱ्यांनी आळंदी पासूनचा प्रवास अगदी पंढरपूर पर्यंतचा त्यांनी सांगितलं की अगदी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सुख सुविधा शासनाने, औषध असेल, पाणी असेल, गोळ्या असतील, ह्या समजा गोष्टी आम्हाला पुरल्यात. ही सर्व मंडळी लातूर जिल्ह्यातील आहेत. अगदी विलासराव देशमुखांच्या आठवणी सुद्धा या बाबांनी उजाळा दिला. कॅमेरामन सागर वळणेसह मी कल्याण घुले, बंडे शेगाव.